क्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। नमस्कार मंडळी, श्री नरहर गुरु वैदिक आश्रमात आयोजित असलेल्या प्रतिवार्षिक कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत। श्री नरहर गुरु वैदिक आश्रम स्वर्गीय वेदमूर्ती श्री नरहर गुरु ललित यांची 105वी पुण्यतिथी व 74वा जो विद्वत सत्कार समारंभ आहे, याज आपण द्वितीय पुष्प वेदमूर्तींच्या चरणी आपण वाहत आहोत। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काल आपण जो स्वरांजलीचा कार्यक्रम आपण इथे ऐकला तो आपण स्वर्गीय वेदमूर्ती ललितांना आपण समर्पित केला आणि आज द्वितीय पुष्प एक दिवस संगीतात्मक सेवा, दुसऱ्या दिवशी व्याख्यान किंवा प्रवचन किंवा प्रबोधन, तुम्ही असंही म्हणू शकता। या तिन्हींचा समन्वय करून आपण दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम हा नरहर गुरु वैदिक आश्रमात आयोजित करीत असतो। त्याच अनुषंगाने आज आपल्याला इथे डॉक्टर सुश्रुत सरदेशमुख सर पुणे हे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत। ह्यांचा परिचय जो आहे तो थोड्या वेळानंतर मी इथे सगळ्यांना देईन। तर थोडीशी माहिती त्यांच्याबद्दल जी देण्याचा प्रयत्न मी काल केला होता, आज विस्तृत माहिती तुम्हाला त्यांच्याबद्दल मिळेल। वयाने अल्पवयीत असले तरी विद्येने खूप मोठी त्यांची जी साधना आहे, उपासना आहे, आणि आणखीन एक प्रासादिक रूप त्यांना जे त्यांच्या वंशागत मिळालं आहेत, त्याचा सगळ्यांचा अनुभव आज त्या व्यासपीठावर बसून त्या आपल्या समक्ष प्रस्तुत करतीलच। लहान तोंडी मोठा घास, मी खूप जास्ती त्यांच्याबद्दल बोलूच शकत नाही, एवढी माझी पात्रताही नाही आणि माझी योग्यताही नाही। म्हणून मी त्या वळणाकडे न वळता आपण अगोदर या कार्यक्रमाला सुरुवात करू। या कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण जो आहे दीप प्रज्वलन तो आपण करणार आहोत। तर याकरता मी डॉक्टर सुश्रुत सरदेशमुख सर, आमचे परम मित्र मार्गदर्शक वेदमूर्ती रितेश कुलकर्णी आणि आमचे परम स्नेही म्हणा, ज्यांच्या आशीर्वादाने आपण मोठमोठले विद्वान हिंदुस्थानभरातले जेवढेही भारत देशातले उपलब्ध आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे बोलू शकतो। काय होतं, मुख्यतः कोणत्याही एखादा दगडाला ओळख आपल्यासारख्या साधारण मनुष्याला नसती, पण त्या दगडाची, हिऱ्याची किंमत तो नुसता जोहरीच परखू शकतो। अशातले आमचे या विद्वानांमधले जोहरी म्हणजे आमचे वेदमूर्ती दिनकर गुरुजी जोशी। ते तिरुमाला म्हणजे तिरुपती बालाजीला काही अत्यंत आवश्यक कार्यामुळे येऊ शकले नाही, म्हणून त्यांनी इथे त्यांचा प्रतिनिधी रूपात वेदमूर्ती राघवेंद्र जोशी त्यांचे चिरंजीव यांना इथे धाडले, आग्रहपूर्वक धाडले की तुम्ही तिथे जाऊन आणखीन त्या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। आणि त्यांनी क्षणिक वेळ न लावता आत्ताच ते नवीन परिणित झालेले आहेत। आत्ताच मागच्या 17 तारखेला त्यांचं लग्न झालं आहेत आणि पहिलाच प्रवास त्यांनी बायकोसोबत इंदोर नगरीत केलेला आहे। म्हणून मी त्यांचेही हार्दिक स्वागत करतो। असे लाभलेले आपले हे सगळे पाहुणे यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून आपल्या या कार्यक्रमाची पुढे सुरुवात करावी। त्यानंतर मी इथे दीप प्रज्वलनानंतर मंगलाचरण म्हणून वेदमूर्ती राघवेंद्र जोशींना मी विनंती करणार आहेत की त्यांनी 2 मंत्र म्हणून या कार्यक्रमाला सुरुवात करावी। त्यानंतर आमचे वेदमूर्ती रितेश कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर सरदेशमुख सर यांचा परिचय आणि ह्याची ओळख हे तेच करून देऊ शकतात, म्हणून मी त्यांनाच विनंती करतोय की त्यांनी यांचा सगळ्यांना परिचय द्यावा। आणि त्याचबरोबर आमचे परमश्रेयी केटलायझर जे शाखा आहेत शिक्षण संस्था, त्यांचे विपिन जोशी इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत। ते आमचे परमस्नेही आहेत, आपण सगळ्यांना ओळखता। आणि ज्या लहान लहान मुलांना ते विद्याचं जे
मार्गदर्शन करून या आपल्या इंदोरचं नाव जे आहे ते चमकदार करण्यात त्यांचा खूप मोठा हात आहेत असे विपिन जोशी यांनाही मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनाला इथे यावे आणि या कार्यक्रमाला सुरुवात करावी. जोरदार टाळ्यांनी या सगळ्या अतिथींचं स्वागत करावं. सर इकडे या ना, पण इकडे अबे इकडे नाही आते जरा. ओम अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृतभिजं होतारं रत्नदातमं काकतिर्पूर्वे विलिशीर्विलीट्यो नूतनैर्गा सदेवाम्यवक्षसि अग्निना वै वैष्णवकोशमेव दिवे दिवे यजसां वीरवत्तमम् आग्नेय यज्ञवद्वरं विश्वतः परिभूरसि सैदेवेषु गच्छति अग्निर्होता कविक्रतु सत्यश्चिद्रश्रवस्तमः देवो देवे विरागमत यदङ्गदाशिषे त्वमग्ने भद्रं करिष्यसि तवेतत् सत्यमङ्गिलः. डॉक्टर सुश्रुत सर देशमुख सरांना व्यासपीठावरती आमचे सचिव नितीन पैमगिरीकरजी घेऊन येतील आणि त्यांचं पुष्पमालाने स्वागत करतील. प्लीज सर. मी राघवेंद्र जोशी यांना इथे आमंत्रित करतो की त्यांनी काही मंगलाचरण सुरू करून या व्यासपीठावरती बसून यांच्या कार्यक्रमाला सुरुवात करून द्यावी. धन्यवाद. त्यानंतर आमचे रितेश कुलकर्णीजी यांना मी विनंती करतो की सरांचा परिचय त्यांनी द्यावा. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिविश्सीदसादनं प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती धीनामवित्र्यवतो यो नो अग्ने अररिवाम् अघायुररातिवामर्चयति द्वयेना मन्त्रो गुरुः पुनरस्तु सो अस्मान्मुक्षिष्टतन्नवन्दुरुक्तैः संसृष्टन्धनमुभयं समाकृतमस्मभ्यं दत्तां वरुणश्च मन्युः भियन्दधानारुदयेषु शत्रवः पराजितासो अपनिलयन्तां समानीव आकूतिः समानारुदयानि वः समानमस्तु वो मनो यथा वस्तु सहासति. ओम. वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. आज आत्ताच आपल्याला वेदमूर्ती संदीप गुरुजींनी विषय सगळा सांगितलेला आहे, सगळा ऐकवलेला आहे. ह्या सगळ्या कार्यामध्ये मोठी जी जबाबदारी आहे ती माझ्यावरती त्यांनी ढकलून दिलेली आहे. काय असतं, कार्यक्रम चालवणं, कार्यक्रम करणं हे खरंच सोपं असतं, कारण अनेक वेळा आम्ही आमचे अनुभव बघतो. पण कधीकधी ना परिचय करून देणं हे फार मोठी गोष्ट असते. त्याचं कारण असतं, मी अधिकचा वेळ घेणार नाही, आपल्याला सगळ्यांना सरांना श्रवण करायचं आहे. पण गोष्ट अशी असते की परिचय म्हणजे काय हे आता व्यावहारिक दृष्टीने सरांचा परिचय खूप मोठा आहे, पण आपल्याला ह्यापेक्षा ना त्यांच्यामध्ये काय गुण भरलेले आहेत, त्यांच्यामध्ये काय ज्ञान भरलेलं आहे, हा परिचय फार महत्त्वाचा असतो. आता इथे सरांचा परिचय सामान्यपणे असा आहे की त्यांचं नाव तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, डॉक्टर सुश्रुत सर देशमुख. हे राहणारे पुण्याचे आहेत आणि हे MD आहेत आयुर्वेदामध्ये. ह्यानंतर ह्यांनी PhD पण केलेली आहे.
हा झाला त्यांचा म्हणजे लौकिक परिचय. अनेक प्रकारचे त्यांच्याकडनं कार्य होत आहेत, अनेक प्रकारचे. जसं त्यांनी शिक्षणामध्ये PhD केली असं मी बोललो. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधनं त्यांनी पुण्यामधनं 2020 साली डॉक्टरेट PhD ही पदवी मिळवलेली आहे. विषय काय आहे तर मौखिक पोकळीच्या कर्करोगाच्या रुग्णांच्या जीवनाचे गुणवत्तेवर बस्ती, नस्य, मुखोपक्रम, शिरोधारा आणि कर्णपुराणाच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन, अशा प्रकारचा खूप मोठा विषय आहे. त्यानंतर BSDTच्या आयुर्वेद महाविद्यालय वाघोली पुणे येथे काय चिकित्सा विभागासाठी सहयोगी प्राध्यापक, 11 वर्षांचा अध्यापन अनुभव आहे. ह्या सगळ्यांच्या पेक्षा महत्त्वाची गोष्ट, मी आता हे पेपरमधला जो परिचय आहे हा सामान्यपणे वाचणार नाही. त्याचं कारण असं आहे की मला ज्या 2-3 गोष्टी ह्यांच्याबद्दल सांगायच्या त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी म्हणजे ह्यांच्या घराण्यातली जी आयुर्वेदाची परंपरा आहे ना, ती फार मोठी परंपरा आहे. जसं आपण अनेक वर्षांच्यापासनं वैदिक सत्कार ऐकत आहोत, वैदिक सत्कार पाहत आहोत. ह्या वैदिकांच्या सत्कारांच्या मध्ये आपण 2 किंवा 3 वर्षापूर्वी मला आठवतं की आपण कृष्ण यजुर्वेदाच्या घनपाठी गुरुजींचा एक सत्कार केला होता. त्याच्यामध्ये आपण श्रवण केलं होतं की 111वी पिढी ही वैदिकांची आहे म्हणून. मला आठवतं या व्यासपीठावरती अशा वैदिकांचं आपण पूजन केलं होतं. तशापैकी सरांची ही 11वी पिढी आहे. विचार करा, 11वी पिढी म्हणजे केवढं मोठं तप असतं. हे बघा, सामान्यपणे सगळ्या गोष्टींमध्ये सगळीकडे आपल्याला सगळे गुण आणि सगळ्या हे पाहायला मिळतात, पण जी परंपरागत विद्या असते ना, ही पुढची पिढी घेईल का नाही काय, हे फार संशयास्पद असतं. जे कार्य मी करतो काय तेच कार्य पुढची पिढी करेल असं होत नसतं, पण फार क्वचित लोकांच्याकडे असं घडतं काय. आणि त्या जे घडत असतं ना त्यातनं नवीन नवीन उत्सर्जन होत असतं. तशापैकी सरांचं जीवन आहे. 11वी पिढी आहे त्यांच्या घराण्यातली. आयुर्वेद पूर्णपणे म्हणजे हे आहे. आणि त्याशिवाय विशेष म्हणजे त्यांचा आयुर्वेद हा तर त्यांचा फार म्हणजे पारंपरिक घराण्यातनं आलेला विषय आहे. म्हणजे स्वच्छ भाषेत, आत्ताच्या भाषेत समजावं, ह्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर आयुर्वेद हे त्यांच्या DNA मध्येच भरलेलं आहे काय, कारण की ती सगळी परंपरा आहे तसं. आणि विशेष म्हणजे वेद प्रवृत्तीचे काय, आपल्याकडे परंपरा ह्या प्रकारची आहे की जो काही विचार आहे तो सगळा वेदांच्या मध्ये भरलेला आहे. सर्वम वेदात प्रसिद्धते, वेदाला सोडून जगामध्ये काही नाही. आपल्याकडं आस्तिक आणि नास्तिक ह्या शब्दाची व्याख्या जी केलेली आहे ना, ती वेदाला धरून केलेली आहे, देवाला धरून केलेली नाही आहे. वेदाः प्रमाणम न तो वेदाः प्रमाणम, सगळं काही आहे. ह्यांच्या जीवनामध्ये आम्ही खूप जवळून अनुभव घेतलेला आहे. ह्यांची जी जीवनशैली आहे ती संपूर्ण, हे जरी शिक्षण बाह्य शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण झालं असेल तरी ह्यांची जीवन पद्धती पूर्णपणे वेदाला धरून आहे, वेदाला अनुसरून आहे. त्यांच्या जीवनातले सगळे म्हणजे ज्या भूमीमध्ये ते राहतात काय, मी स्वतः बघून आलो आहे. त्यांच्याकडं एक महाविद्यालय, आणि मुळात हे महाविद्यालय आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या लौकिक दृष्टीने चालतात. ह्यांच्या जीवनाचं जे कार्य आहे ते म्हणजे भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट ह्या नावाने ते सगळं चालवतं. ह्या नावातच सगळं आलेलं आहे. ह्याच्यापेक्षा मोठा परिचय काय द्यायचा. आणि ह्याच्यामध्ये त्यांचं वैदिक जीवनशैली त्यांची आहे. आणि हे वेदाच्याबद्दल आणि त्यांच्या आजोबांचं जे ध्येय आहे, त्यांच्या वडिलांचं जे ध्येय आहे, जी परंपरा त्यांनी उभी केलेली आहे, संपूर्ण एक गोष्ट फक्त सांगतो, फार आवश्यकता आहे. ह्यांच्या आजोबांनी खूप मोठी परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला. तो कसा प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या आजोबांनी की एकाच जागेवरती मला संपूर्ण म्हणजे इंटरनॅशनल लेवलचं, मी फार म्हणजे सोप्या भाषेत सांगतो, इंटरनॅशनल लेवलचं महाविद्यालय मला चाललेलं दिसलं पाहिजे, इंटरनॅशनल लेवलचं मला वेदविद्यालय चाललेलं दिसलं पाहिजे, इंटरनॅशनल लेवलचं म्हणजे खेळाचं मैदान दिसलं पाहिजे. तर अशी भूमी त्यांच्याकडे 117 एकरची भूमी त्यांच्याकडे पुण्यासारख्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये महत्त्वाची गोष्ट कुठली असेल, फार लक्ष देऊ नये का, एक गोष्ट सांगतोय ती महत्त्वाची आहे. तर तसूभर पण अगदी तीळ मात्र सुद्धा त्या जागेला त्यांनी कुठेही धक्का लागू दिलेला नाही. जी परंपरा त्यांनी त्यांच्या आजोबांनी त्यांच्या वडिलांनी सांभाळली ती पूर्णपणे सरांनी सांभाळलेली आहे. आणि ते आजही त्या प्रयत्नात आहेत. आम्ही त्या जागेला बघितलं आहे. त्यांच्या आजोबांची पूज्य आजोबांची समाधी आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना जसं त्यांच्या आजोबांनी जो आदेश दिलेला आहे की इथे हे मंदिर बांधायचं आहे, ही जागा वेदविद्यालयासाठी, आणि तो सगळा प्रांगण एकाच ह्याच्यामध्ये बांधलेला आहे,
एकाच ह्याच्यामध्ये, आणि त्या पद्धतीचं कार्य करण्यासाठी सरांचं जीवन आहे. ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीही असू शकत नाही. त्यामुळे एवढाच छोटासा परिचय, अगदी म्हणजे परिचय खूप मोठा आहे, पण देणं आपल्याला ज्ञान असणं, बोलणं काही फार अवघड गोष्ट असते. तर छोटासा त्यांचा परिचय एवढाच करून देऊ शकतो, तो म्हणजे त्यांची जीवनशैली पूर्णपणे वैदिक जीवनशैली आहे. आणि त्यांच्या आजोबांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांच्यामध्ये सरांची पूर्णपणे निष्ठा ठेवून ते कार्य करत आहेत. आणि असंच कार्य त्यांच्याकडनं होवो, घडत राहावं म्हणून आपण त्यांना इथे आज वेद आणि आयुर्वेद काय हे सगळं ऐकण्यासाठी इथं बोलवलेलं आहे. श्री नरहर गुरु वैदिक गुरुजींच्या चरणी अशी प्रार्थना करतो की जो आपण त्यांचा परिचय ऐकला आहे ह्याच परिचयामध्ये त्यांचं जीवन चालो आणि खूप मोठी त्यांच्याकडनं वेदकार्य, आयुर्वेदाचं कार्य आणि जे भारतीय शैलीचं कार्य आहे, भारतीय परंपरेचं जे कार्य आहे ते त्यांच्याकडनं घडो अशी प्रार्थना करत त्यांचा परिचय देऊन इथेच थांबतो.